हॅलो फ्रेंड्स, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की इन्व्हर्जन मेथड आणि रिडक्शन मेथड. सो इन्व्हर्जन मेथडचे बघा मी दोन सम्स घेतो, एक आहे 2x2 मॅट्रिक्स आणि एक आहे 3x3 मॅट्रिक्स. सो चला आपण करूया इन्व्हर्जन मेथडने क्वेश्चन्स. याचा एक क्वेश्चन बोर्डला फिक्स असतो, तर त्यामुळे इट्स अ व्हेरी इझी काइंड ऑफ द क्वेश्चन्स. 3 मार्कासाठी 4 मार्कासाठी. जर डिपेंडन्सी ऑन जर का 3x3 मॅट्रिक्स आहे तर तो 4 मार्कासाठी येऊ शकतो. So we'll start with the question. So question is nothing but what? 2x plus 5y is equal to 1, and second is what? 3x plus 2y is equal to 7. Solve by inversion method. First of all, we converting into the matrix form. Matrix form मध्ये करायचे conversion. So खूप simple आहे बघा. 2 5 3 2. The unknowns are what? X and y. Here is nothing but 1 and 7. Right? Out इथपर्यंत. It's a very easy. So the next is what? की आपण आता याच्यामध्ये काय करणार आहे? We are talking like as what? Ax is equals to what? B. We need to find what? X. X म्हणजेच कोण आहे तुमच्या इथे x. So x is equal to what? 1 upon a into what? B. बघा हा इथे मल्टिप्लाय इथे होऊन डिवाइड. So therefore x is equals to what? A 1 upon a वरती होणार a inverse into b. This is my solution. So we need to find out a inverse. आता a inverse find out करण्याचे दोन मेथड आहे. एक आहे adjoint and second one is what? By transformation. So आता adjoint करायचं आहे. A we have a म्हणजे आपल्याकडे मॅट्रिक्स कुठला a 2 5 3 आणि 2. त्याचा इनवर्स फाइंड आउट करूया. इनवर्स बघा मी कसा फाइंड आउट करते, खूप सिंपल आहे. बाय एडजॉइंट मेथड आय एम प्रेफरेबल. अगेन मॅट्रिक्स बघा खूप फास्ट काउंट झाला पाहिजे. a11 a12 a21 a2. सिमिलरली इफ यू वांट a11 -1 रेज टू व्हॉट i + j म्हणजे 1 + 1 किती ना 2. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेला, राहिलं किती ते मॅट्रिक्स 2 -1 चा स्क्वेअर इज व्हॉट 1 * 2 आन्सर इज व्हॉट 2. a11 नंतर इथं a12 -1 रेज टू व्हॉट 3. फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला, आन्सर किती आला इथे -1 रेज टू 3 इज व्हॉट -1 * व्हॉट 3 आन्सर आला -3. a12 झाल्यानंतर a21 येणार आहे -1 रेज टू व्हॉट 3. सेकंड रो फर्स्ट कॉलम गेला, आन्सर आहे इथे 5. सो -1 चा क्यूब इज -1 * 5 इज व्हॉट -5. and last is what a22 is -1 रेज टू 4. सेकंड रो सेकंड कॉलम. So बघा -1 रेज टू 4 is what 1 * 2 आन्सर आहे. सो पहिली गोष्ट आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहूया इथे. तो कोफॅक्टर मॅट्रिक्स इज नथिंग बट व्हॉट a11 2 a12 -3 a21 is what -5 आणि इथे किती हे झाल्यानंतर we need to find what adjoint of matrix A. adjoint of A is nothing but what transformation transpose of the matrix. रो चं कॉलम बनणार आहे आणि कॉलमचं झालं. सो A इन्व्हर्स चा फॉर्म्युला 1 upon determinant of A into what adjoint of A. डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकतो आपण फटाफट फास्ट. जर का डिटर्मिनंट पाहिजे मला A चा बघा 2 * 2 - what 5 * 3 2 2 जा 4 -5 3 जा 15 आन्सर इज व्हॉट -11. म्हणजे इथे आन्सर येणार 1 upon -11. ऍडजॉइंट ऑफ A कोण आहे इथे तुमचा 2 -5 -3 आणि 2. हे झालं तुमचं A इन्व्हर्स. मला फाइंड आउट काय करायचं आहे x. आय नीड टू फाइंड आउट व्हॉट माय x. सो x इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय माझा गाइस A इन्व्हर्स into B. So therefore x is equals to what is the A inverse is nothing but 1 upon -11 2 -5 -3 and 2. and B is nothing but what? B is nothing but किती आहे तुमचा B हा वाला तुमचा कॉलम आहे 1 आणि 7 that is nothing but what. So therefore -1 upon 11 first row first column multiplication matrix multiplication very important. First row first column 2 1 जा 2 plus -5 into 7 is what -35. Second row first column -3 into 1 is what -3 plus 2 7 is what 40. So -1 upon 11 2 -35 is what -33 -3 plus 14 is nothing but what plus 11.
सो नेक्स्ट बघा मी -11 ने मल्टी डिवाइड करणार आहे एव्हरीवेअर. सो इथे येणार आहे 3 आणि इथे किती येणार -1. सो x ची व्हॅल्यू किती आली तुमची इथे x y is nothing but standardized at what 3 and -1. So x is equal to what 3 and y is equal to -1 and the solution of given matrix. So बघा तुम्हाला दिला आन्सर x is equal to 3 and y is equal to -1. तुम्ही चेक करू शकता. खूप सिंपल आहे. मी आय रिपीट अगेन द क्वेश्चन. फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन होता त्याला मी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहून झाल्यानंतर मी त्याला ax is equal to b दिलं. ax is equal to b म्हणजे x is equal to what 1 upon a into b. 1 upon a आहे हा a वरती गेला तर a इन्व्हर्स बनणार into b. a इन्व्हर्स into b. a इन्व्हर्स काढण्यासाठी मला माहिती आहे की मी ऍडजॉइंट मेथड वापरतोय. ऍडजॉइंट मेथडने केलं a11 a12 a21 and a22 कोफॅक्टर मॅट्रिक्स घेतला. त्याचा ऍडजॉइंट काढण्यासाठी मी काय केलं त्याचा ट्रान्सपोज म्हणजे चेंज केलं. रोचं कॉलम कॉलमचं रो. हे झाल्यानंतर a इन्व्हर्स काढलं. a इन्व्हर्स नंतर x is equal to रिमेनिंग द टर्म x is equal to a इन्व्हर्स into b. a इन्व्हर्स ची व्हॅल्यू आहे आणि b पण आहे. b केल्यानंतर मी मल्टिप्लाय केलं. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टास्क. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड रो नाहीच आहे ह्याच्यामध्ये. सेकंड कॉलम नाहीच आहे. सेकंड रो सेकंड फर्स्ट कॉलम अगेन केलं 2 प्लस इथे -33 आणि 11 -11 ने डिवाइड केलं. विल गेट व्हॉट x is equal to 3 and y is equal to -1. हे झालं 2/2. सिमिलरली द सेम कॉपी करून घ्या आणि मी 3/3 चं शिकवतो. 3/3 चा सम पण व्हेरी इम्पॉर्टंट आणि व्हेरी सिंपल. हा क्वेश्चन 4 मार्काला येऊ शकतो. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट सॉल्व बाय इन्व्हर्जन मेथड. सेम बट 3/3 मॅट्रिक्स आहे. बघा क्वेश्चन इज व्हॉट x - y + z is equal to 4. 2x plus y minus 3z is equal to 0. x plus y plus z is equal to 2. ठीक है. सो फर्स्ट ऑफ ऑल जर मी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्जन करणार. व्हॉट इज द कोएफिशिएंट ऑफ x हियर 1. ह्याचा कोएफिशिएंट किती आहे -1. ह्याचा कोएफिशिएंट 1. इथे कोएफिशिएंट किती आहे 2 1 आणि इथे किती आहे -1 1 आणि 1. सिमिलरली वी हॅव x y and z. इथे किती आहे 4 0 आणि 2. मॅट्रिक्स कन्वर्जन झालं. मॅट्रिक्स कन्वर्जन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मॅट्रिक्स कन्वर्जन आलंच पाहिजे म्हणजे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं. येस. सो नेक्स्ट इज व्हॉट अगेन आय एम व्हॉट राइटिंग ax is equal to what b. So therefore x is equal to again 1 upon a into b. So x is equal to येणार इथे a inverse into b. a inverse into b झाल्यानंतर we need to find what a inverse. a inverse find out करायला again I am doing what adjoint method. 1 minus 1 1 2 1 minus 3 1 1 and 1. Similarly again cofactor matrix a11 if I am plotting -1 raised to 1 plus 1 is what 2. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये राहिलं 1 1 -3 आणि 1. हे झाल्यानंतर मी काय करणार आहे -1 चा स्क्वेअर इज व्हॉट 1 इनटू ब्रॅकेट 1 into 1 इज व्हॉट 1 -1 1 plus 3 आन्सर किती आलं 4 म्हणजे आन्सर आला इथे 4 लिहिलं. a11 नंतर a12 इज अगेन -1 चा क्यूब. फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला राहिलं कोण इथे 2 1 -3 आणि 1. गाइस हे इम्पॉर्टंट आहे. नंबर्स -1 चा क्यूब इज व्हॉट -1 इनटू ब्रॅकेट 2 1 जा 2 माइनस ऑफ -3. सो -1 2 plus 3 इज व्हॉट 5. आन्सर आला -5. बघा मी डबल एरो करतो म्हणजे तुम्हाला काय a13 -1 रेज टू व्हॉट 4. फर्स्ट रो थर्ड कॉलम आन्सर किती आला इथे 2 1 1 आणि 1. -1 रेज टू 4 इज व्हॉट 1. बघा कारण -1 रेज टू इवन पॉवर आहे. सो आन्सर पॉझिटिव्ह 1 into what 2 1 जा 2 -1 1 into what 2 -1 is what 1. आन्सर आला 1. हे झाल्यानंतर मी लगेच काय फाइंड आउट करणार आहे गाइस a21 साठी पण किती आहे ना -1 रेज टू 3. सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे -1 1 इथे राहिलं 1 आणि 1. हे इम्पॉर्टंट आहे. -1 चा क्यूब आहे तो -1 इथे ना -1 -1 into -2 आन्सर शुड बी व्हॉट 2. a22 साठी काय येणार आहे -1 रेज टू व्हॉट 4. सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे 1 1 1 1 1 1 1 1. सो आन्सर बघा -1 रेज टू 4 इज व्हॉट 1 1 -1 इथे डायरेक्ट लिहू शकतो मी इथे 0. हे झाल्यानंतर a23 साठी -1 रेज टू अगेन 5
सेकंड रो थर्ड कॉलम गेलं तर राहिलं काय 1 1 -1 1 1 1 -1 आणि 1. सो इथे येणार आहे -1 इंटू व्हॉट 1 मायनस ऑफ -1. आन्सर बघा किती आले तुमच्या इथे -1 1 प्लस 1 किती आले 2. आन्सर इज व्हॉट -2. एकूण एक टर्म इम्पॉर्टंट आहे गाइस, नाहीतर तुमचा पूर्ण क्वेश्चन चुकणार आहे ह्याच्यामध्ये. -1/4 थर्ड रो फर्स्ट कॉलम -1 1 1 -3 -1 1 1 आणि -3. -1/4 इज व्हॉट 1 -1 into 3 is what 3 -1. आन्सर आला 1 आणि 3 -1 is what 2. आन्सर किती आला 2. A31 नंतर A32 -1/what 5. अगेन थर्ड रो सेकंड कॉलम राहिलं पण इथे 1 2 1 -3. So -1/5 is what -1. 1 into -3 is what -3 -2 -1 -5. So answer should be what 5. A32 झाल्यानंतर लास्ट इज what A33 -1/what 6. थर्ड रो थर्ड कॉलम राहिलं 1 2 -1 1 1 2 -1 1 -1/6 is what 1 1 minus of what -2 1 3. आन्सर आलं 3. आता मी बघा कोफॅक्टर मॅट्रिक्स बनवतो. A11 किती होतं 4 -5 आणि 1 लिहिलं गाइस 4 -5 आणि 1. खूप शांतपणे द्यायचं, खूप शांतपणे. एक जरा तरी तुमच्या इकडचा पॉइंट तिकडे झाला तरी आन्सर्स पूर्ण 0 मार्क्स देणार आहे, कारण मॅट्रिक्सचा क्वेश्चन आहे. तिकडे तुम्हाला स्टेपला जास्त मार्क्स नाही देणार. 2 0 -2. नेक्स्ट इज व्हॉट 2 5 and 3. इज दॅट डन? सो हे झाल्यानंतर हा कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे. आय वांट व्हॉट एडजॉइंट ऑफ ए. एडजॉइंट ऑफ ए इज व्हेरी सिंपल. काय करणार रोचं कॉलम म्हणजे 4 -5 1 2 0 -2 2 5 आणि 3. हे झालं एडजॉइंट ऑफ ए. एडजॉइंट ऑफ ए आल्यानंतर मला माहिती आहे मला काय करायचं ए इन्व्हर्स. सर माझा ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला 1 डिटर्मिनंट ऑफ ए इनटू व्हॉट एडजॉइंट ऑफ ए. बघा आता मला 1 डिटर्मिनंट ऑफ ए तर काढलंच नाही. इझी आहे, मी काढू शकतो. डायरेक्टली करूया इकडे कुठेतरी एका प्लेस मध्ये. मी एका मार्कर यूज करतो म्हणजे तुम्हाला कळेल. ओके मी साइडला करतो इथे. आय एम जस्ट रफिंग इट, प्लीज एकदा बघा. सो इथे लिहिलं मी 1 डिटर्मिनंट मध्ये इथे लिहिलं 1 1 -3 1 मायनस ऑफ -1 डिटर्मिनंट मध्ये बघा काय केलं इथे 2 1 -3 1 प्लस 1 इथे परत डिटर्मिनंट केलं 2 1 1 1. So what 1 into what 1 minus of -3 is nothing but what +3. Put it +1 2 minus of -3 is nothing but what +3. डायरेक्ट लिहू शकलो मी. yes good. So next is what +1 into what 2 minus 1. So बघा आन्सर किती राहतो 1 into what 4 plus 1 into what 5 plus 1 into what 1. आन्सर आला 4 plus 5 plus 1. 4 plus 9 9 plus 1 10. म्हणजे इथे किती लिहिणार आहे मी गाइस? पण डिटर्मिनंट किती आलं माझं गाइस 10. So 1/10 into adjoint of A is nothing but what 4 2 2 -5 0 5 1 -2 3. Can I check that my answer? So my answer would be what adjoint of A is nothing but 4 2 2 -5 0 5 1 -2 3 is the correct answer. So we need to find what x we need to find out x is equals to what A inverse into काय होतं guys B. A inverse ची व्हॅल्यू किती आहे 1/10 4 2 2 -5 0 5 1 -2 and 3. And what is a B? B is nothing but 4 0 आणि again 1/10 ला मी तसंच ठेवतो. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे 4 4 जा 16 प्लस 2 into 0 what 0 plus 2 2 जा what 4 -5 into 4 second row first column again -5 into 4 is what -20 plus 0 plus 5 2 जा what 10 again 4 1 जा 4 plus -2 into 0 plus 3 2 जा what 6. हे झालं तुमचं. again 1/10 लिहिलं 16 plus 4 is what 20. इथे आला -10 10 ने डिवाइड केलं इथे किती आलं 2 -1 1. So my here x is what x y and z. So my answer will be what 2 -1 आणि 1 म्हणजे माझा x किती आहे 2 y किती आहे -1 आणि z किती. So this is my solution 2 -1. This is the inversion method. It will be covered for the 4 marks. खूप इम्पॉर्टंट आहे. टाइम कंझ्युमिंग आहे 10 मिनिटं घेईल पण तुम्हाला करेक्ट आन्सर देणार.
बी काम जर का तुम्ही हा क्वेश्चन दिला आणि अतिशय छान प्रकारे आन्सर केला की तुम्हाला येणार. तर त्यामुळे हे दोन मेथड बघा 2x2 आणि 3x3 चं क्वेश्चन सॉल्विंग मी करून दिलंय. कट टू वर्ड लाईन टू लाईन दिलं तर 3 पेजेस मध्ये हा क्वेश्चन पूर्णपणे होऊन जातो. प्रॉपरली लिहा. आणि यानंतर बघा मी रिडक्शनची एक मेथड आहे ती पण तुम्हाला त्याचा व्हिडिओ एक नेक्स्ट पार्ट मध्ये येईल. तोपर्यंत थँक्यू. काही डाऊट असेल तर नक्की पोस्ट करा. थँक्यू.